जय श्रीकृष्ण. आपण पाहिलं मागच्या गोष्टीमध्ये की कृष्णाने त्या पर्वतालाच आग लावून दिलेली होती सागाच्या, आणि त्याच्यामुळे जरासंध तिथून खालून पळून गेला. आणि त्याच्यानंतर मग हे मागच्या बाजूने खाली उतरून आले. आणि मग जेव्हा श्रीकृष्ण दादा सात्यकी आमच्या राहुटीत बसलो होतो, इतक्यात आमच्या सेनेचा गुप्तचर खात्याचा प्रमुख एका धट्ट्याकट्ट्या नगरजनाला घेऊन आला. त्यानं अभिनंदन करून सांगितलं की हा पद्मावत राज्यातील नगरजन आहे. तो हात जोडून कळवळला, म्हणाला, श्रीकृष्ण महाराज, आम्ही करवीर नगरमध्ये राहतो. राहावे की नगर सोडून जावे? इथला राजा शृंगाल नावासारखाच कोल्ह्याच्या वृत्तीचा आहे. तुमची कंसवधाला मारण्याची न्यायदानी वृत्ती पाहून तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकाल? कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याला ठार केला. कृष्णाने त्याच्या मुलाला सन्मानाने गादीवर बसविला आणि करवीर नगरील त्याचे कोल्हापूर नाव ठेवले. म्हणजे आजचं जे कोल्हापूर आहे ते करवीर नगरचं. कोल्ह्याच्या वृत्तीचा म्हणजे आसुरी वृत्ती, दुसऱ्याचे धन संपत्ती श्री लुटत होता असा असुर राजा होता. आणि त्याने तिथल्या प्रजेला त्राहिमाम करून ठेवलं होतं. राहायचं, स्त्रिया लुटायच्या, धन लुटायचा, संपत्ती लुटायचा. आणि सगळे त्या करवीरवासी मग कृष्णाकडे आले आणि मग कृष्णाने त्याला आपल्या सुदर्शन चक्राने ठार केलं. कारण की कृष्ण जेव्हा त्याला भेटायला गेला तेव्हा तो उच्च धिप्पाड बलाढ्य असा होता आणि तो खांद्यावर अशी मोठी गदा घेऊन आला. आणि गदा घेऊन आल्यानंतर जे एकदम तेव्हा मग भगवंतांनी त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याने तो तिथेच, कारण ते कृष्णाला पण तो काय 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 बोलत होता, हे गवड्या तू असा आहे तसा आहे, म्हणजे त्याच्यावर पण भगवंतावर पण तो चिखलफेक करत होता शब्दांची. आणि मग भगवंतांनी त्याला तिथेच सुदर्शन चक्राने ठार केलं आणि त्याच्या मुलाला त्या राज्यावर बसवलं. त्यानंतर कुशल कौंडिन्यपूर येथील काही योजनावर भीष्मक जरासंधाशी केव्हाच हातमिळवणी करून आमच्या विरोधात होता. 1 महिन्यानी आम्ही दंडकारण्यात पोचलो. अवंती राज्यातील भोजपूर कुंती भोज राजाचे राज्य लागले. अनपेक्षित गर्गमुनी भेटले. ते अजितंजय नगराच्या यवन राजाला भेटून आले होते. शेवटी मथुरेला पोचले. सर्व स्वागताला यादव आले होते. जरासंधाच्या ससे होलपटीची विजय वार्ता शूरसेन राज्यात केव्हाच पोचली होती. झाडून सर्व मथुरा शहर स्वागताला पोचलं होतं. कृष्णाच्या 3 आत्या होत्या. एक श्रुतश्रवा, राजादिदेवी, श्रुतदेवी आणि एक चौथी कुंती माता. तर ह्या तिघी त्यांना आल्या होत्या भेटायला. त्यांची भेट झाली, पण कुंती माता ही भेटू शकली नाही, कारण ती वनवासात म्हणजे आपल्या पतीला घेऊन गेलेली होती. आणि तेव्हा वसुदेवाने सांगितलं की माझी सगळ्यात लाडकी बहीण आहे, पण ती लग्नानंतर मला भेटलीच नाही. पण कृष्णाने आश्वासन दिलं की तुम्ही काहीच काळजी करू नका, मी तिला आणि तिच्या 5 मुलांना भेटेल, लवकरच भेटेल आणि त्यांची काळजी घेईल. भीष्मक तथा हिरण्यरोम राजानं आपली कन्या रुक्मिणी हिचं स्वयंवर मांडलं आहे. आद्यकुल ययाती हे शापित होतं. यादवकुल हे ययाती हे शापित होते. कृष्ण निघाले विदर्भात जायला, म्हणजे रुक्मिणीचं स्वयंवर ठरवलं आणि यांना आमंत्रणच नव्हतं. मग त्या वसुदेवाने सांगितलं की आमचं यादवकुळ हे शापित आहे, ययाती राजापासून शाप मिळालेला आहे आणि म्हणून हे आम्हाला याच्यात बोलवलं नसेल. तरी कृष्णाने सांगितलं की नाही, मी या स्वयंवराला जाईल. आणि मग स्वयंवराला तिथे गेले. सगळ्या राजांच्या आवट्या पडलेल्या होत्या, पण कृष्णाला निमंत्रण नव्हतं. आणि मग सगळे राजे त्याला म्हणायला लागले की कृष्णाला या स्वयंवरात भाग घेऊ देऊ नका. त्यांनी जर भाग घेतला तर आम्ही भाग घेणार नाही, कारण तो गवळ्याचा पोरगा आहे
आणि त्या राजा नाही आहे, क्षत्रिय नाही आहे आणि अशाला बोलवू नका असं त्यांचं म्हणणं पडलं होतं. पण कृष्णाने तिथे गेले आणि तिथे राहिले. आता पुढची गोष्ट आपण पुढच्या भागात बघू.